Hey, hi. Good morning to all of you. We are here with another topic, that is air pollution. Very important, very related to our health, and not only our national issue, but it is overall the international issue as well. Therefore, today we will start with air pollution. First of all, we will see what is the air pollution, how it can be, how it occurs, what are the reasons behind this. Then we will see the problems because of the air pollution, and then we will try to find out some very interesting solutions. Actually, these solutions are very effective, and but they should be followed by the everyone, which is the duty of every, we can say, the citizen, not only in India but all over the world. We can see or find out the solutions. So sorry, this another PPT has been opened. Yes, this is one. This one we are going to study today. This is the air pollution causes, effects, and control measure. Okay, I am here, Dr. Srimant Raut, Department of Botany, Pratibha Niketan Mahavidyalaya, Nanded. Then what is the air pollution? What is, in Marathi, it is Vayu Pradushan. वायू प्रदूषण ही आज जगातील सर्वात मोठी पर्यावरणीय आणि आरोग्याची समस्या आहे. भारतात तर दिल्ली, मुंबई, पुणे आणि इतर किंवा यासारख्या शहरांमध्ये ही समस्या दिवसेंदिवस खूप गंभीर होत आहे. वायू प्रदूषण म्हणजे वातावरणातील हवेत हानिकारक वायू, धूलिकण, रसायने किंवा इतर दूषित पदार्थांचे अनियंत्रित मिसळणे. यामुळे हवेची गुणवत्ता अत्यंत खराब होते आणि या हवेमुळे किंवा या हवेत वावरणाऱ्या जीवसृष्टीच्या जीवनाला धोका पोहोचतो, हानी पोहोचते. त्याला वायू प्रदूषण किंवा एअर पोल्युशन असं म्हटलं जातं. म्हणजेच जेव्हा हवेत नैसर्गिक नसलेले, म्हणजे निसर्गतः हवेमध्ये जे घटक असतात ते सोडून असे घटक जसे की कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, नायट्रोजन ऑक्साईड असेल, आणि खास करून ज्याची आपण विशेषत्वाने त्याच्यामध्ये चर्चा करणार आहोत ते म्हणजे PM 2.5 आणि PM10. हे जर वाढले तर त्याला आपण वायू किंवा हवा प्रदूषित झाली असं म्हणतो. तर देन व्हॉट इज PM 2.5 अँड व्हॉट इज PM10? ह्याचा नेमका काय अर्थ आहे? आपण जेव्हा जेव्हा प्रदूषणाच्या बाबतीतल्या बातम्या ऐकतो तेव्हा या दोन संकल्पना किंवा हे दोन शब्द आपल्या कानावर नेहमी सतत पडत असतात. तर आपण पाहूयात. हे हवेत तरंगणारे अति सूक्ष्म कण असतात, ठोस, मग त्या एकतर म्हणजे सॉलिड असतील किंवा मग लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा ते असू शकतात. PM म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर किंवा कण पदार्थ. तर आकारानुसार त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. जेव्हा त्याचा आकार, ज्याला आपण PM10, ज्याचा व्यास म्हणजे साधारण सरकमफरन्स जो आहे त्याचा, किंवा त्याला आपण त्याचा व्यास 10 मायक्रॉन किंवा त्यापेक्षा कमी असलेले कण, जे की मानवी केसाच्या व्यासाच्या 1/7 भागा एवढे असतात. म्हणजे यू कॅन इमॅजिन हाऊ स्मॉल, और त्यांची आपण कल्पना करू शकतो की किती ते छोटे असतात. त्यानंतर PM 2.5, ज्याचा व्यास जो आहे तो 2.5 मायक्रॉन किंवा त्यापेक्षाही कमी असलेले कण, म्हणजे तेच PM10चा देखील एक भाग असतात, ते म्हणजे PM 2.5. आणि यांचा जो आकार आहे तो केसाच्या व्यासाच्या 1/28, म्हणजे त्यातला 28 भागापैकी एक. म्हणजे जर त्याचे 28 भाग केले केसाच्या व्यासाचे
तर त्याचा 28वा जो भाग आहे, एवढे छोटे कण, ते म्हणजे 2.5 पार्टिकल्स किंवा PM 2.5 असं त्यांना म्हटलं जातं. PM 2.5 हे अतिशय फाईन पार्टिकल्स म्हणून ओळखले जातात. तर PM10 हे त्या मानाने थोडेसे कोर्स पार्टिकल्स किंवा मोठे पार्टिकल्स म्हणून त्यांची ओळख आहे. तर PM 2.5 आणि PM 2.10 मध्ये समावेश असते. म्हणजे 2.5 हा 2.10 मध्ये ऑलरेडी इन्क्लुडेड असतो. म्हणजेच 2.5 चे कण हे PM10च्या कणापेक्षा लहान आणि अति धोकादायक असतात. सूक्ष्म कण दाखवणारी प्रतिमा, ज्याच्यामध्ये आपल्याला PM 2.5 आणि PM 10 ची आपण या ठिकाणी त्याचा जर आपण तुलनात्मक दृष्टीने जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की 1/7 का म्हणजे केसाचा व्यास आणि 1/28 किंवा 1/28 इतका किंवा त्याचा केसाचा 28वा भाग ज्याला आपण म्हणू शकतो, इतका फरक या दोघांच्या आकारामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर म्हणजे नेमके स्रोत काय आहे? PM 2.5 हा नेमका कुठं तयार होतो, कसा तयार होतो? तर हे कण मुख्यतः विविध मानवी क्रियामुळे तयार होतात. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही क्रिया आपण करतो किंवा ज्या काही गोष्टी आपण करत असतो त्याच्यामधून या PM 2.5 ची निर्मिती होत असताना होते. त्यामध्ये वाहनाचे इंधन जळणे, म्हणजे आपण पेट्रोल डिझेल जे काही वाहनं वापरतो त्या ह्याच्यामधलं पेट्रोल आणि डिझेल जळाल्यानंतर त्यांच्यामध्ये 2.5 चे कण जे ते तयार होतात. कारखाने आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने जिथं आपण दगडी कोळसा किंवा इतर काही ज्वलनशील पदार्थ किंवा इतर काही गोष्टी इंधन म्हणून वापरतो, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये PM 2.5 ची निर्मिती होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पराली हा एक महत्वाचा मुद्दा किंवा चर्चेत येणारा मुद्दा आहे. आपल्याला माहिती आहे की खास करून पंजाब आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाचं आणि तांदळाचं पीक घेतलं जातं. त्यांची कापणी केल्यानंतर जे काही त्याची बुडं उडतात किंवा त्याचा जो काही भाग जमिनीवरती उगतो ते जाळल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणामध्ये PM 2.5 तयार होतं, असा एक अभ्यास सांगतो. त्यामुळं हा इश्यू जो आहे तो नेहमी जेव्हा जेव्हा दिल्लीमध्ये प्रदूषण होतं तेव्हा हा पराली जाळण्याचा जो काही विषय आहे तो नेहमी चर्चेत येतो. त्यानंतर घरगुती इंधन, मग तो लाकूड असेल, कोळसा असेल किंवा इतर बायोमास, कुठलेही बायोमास जर आपण जाळण्यासाठी वापरत असू तर त्यामधून देखील मोठ्या प्रमाणामध्ये PM 2.5 ची निर्मिती होत असते. त्यानंतर जे आपण फटाके फोडतो किंवा उगीच सोसायटीतला म्हणा किंवा आपल्या घरासमोरचा म्हणा किंवा इतर कुठेही आपल्याला जो काही कचरा दिसतो तो आपण जाळून टाकतो. जेव्हा तो कचरा जाळतो आपल्याला असं वाटतं की तो कचरा नष्ट होतो, पण खरं पाहायला गेलं तर तो नष्ट होत नाही. कारण त्याच्यामधून जास्त मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आपल्याला झालेला पाहायला मिळतो. कारण त्यातून जे काही पार्टिकल छोटे छोटे कण तयार होतात ते त्या कचऱ्यापेक्षा जास्त धोकादायक असतात. ओके. तर मग PM 2.10 चे आता ते आपण 2.5 पाहिलं, सॉरी PM10 चे जे काही मुख्य स्रोत आहेत त्यामध्ये देखील जे काही बांधकाम चालू असतं त्या ठिकाणी कॉन्क्रीटची, खास करून सिमेंटची वगैरे जी काही धूळ तयार होते ती सगळ्यात मोठा रोल प्ले करते PM10 मध्ये. रस्त्यावरची धूळ, वाहनांचे टायर घासतात. रस्त्यावर चालताना आपल्याला माहितीये की आपल्याला असं वाटतं काही दिवसानंतर टायर बदलायला, तर मग ते कुठं जातं? तर ते रस्त्यावर चालताना जे काही टायर जमिनीवर घासतं त्यापासून हे PM10 चे जे काही पार्टिकल्स आपल्याला तयार झाले पाहायला मिळतात. त्यानंतर शेतीतील धूळ, मग ते नांगर असेल किंवा उखरणी असेल किंवा जे काही आपण शेतीतली वेगळी कामं करतो त्या ठिकाणी जे काही पार्टिकल्स तयार होतात ते देखील PM10 मध्ये भर पाडत असतात. जंगल तोड केल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये PM10 मध्ये जी आहे ती भर पडलेली आपल्याला दिसते. आणि विविध औद्योगिक प्रक्रिया, मग कुठल्याही कारखान्यामध्ये आपल्याला माहिती आहे की काही ना काहीतरी तयार केलं जातं, काही ना काहीतरी वापरलं जातं, काही ना काहीतरी तोडलं जातं आणि काही ना काहीतरी बनवलं जातं. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये PM10 जे आहे ते तयार झालेले किंवा पर्टिक्युलर मॅटर 10 जे तयार झाले होतात ते आपल्याला दिसतात. खास करून मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीज मध्ये मग ते वाहनांची ये जा असेल, बांधकाम असेल किंवा वेगवेगळ्या औद्योगिक इंडस्ट्रीज असतात त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये PM 2.5 आणि PM10 यांची निर्मिती जी आहे आणि त्याचं जर आपण प्रमाण पाहिलं तर ते 60 ते 70 मायक्रोग्राम पर क्युबिक मीटर हे 2.5 पार्टिक्युलर मॅटरचं आणि PM10 जर आपण पाहिलं तर जवळजवळ 100 पेक्षा जास्त मिलीग्राम्स पर क्युबिक मीटर याचं प्रमाण आपल्याला या गोष्टीमुळे वाढलेलं किंवा तयार झालेलं पाहायला मिळतं. तर
हे जे काही PM2.5 आणि PM10 जे आहेत, हे मुख्य 2 घटक जे आहेत ते आरोग्यावरती खूप घातक परिणाम करत असलेले आपल्याला संशोधनामधून जे आहे ते सिद्ध झालेलं आहे. तर मग कुठल्या प्रकारचे परिणाम होतात? तर हे कण श्वासाद्वारे शरीरात शिरतात आणि खूप गंभीर आजार करतात. नुसार म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार PM2.5 हे जगातील सर्वात मोठे पर्यावरणीय आरोग्य धोका आहे. म्हणजे जे जे काही पर्यावरणामुळे माणसाच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात त्यामध्ये सगळ्यात मोठा रोल जो आहे तो पार्टिक्युलेट मॅटर 2.5 आहे, हे हुनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर PM2.5 चे परिणाम जास्त धोकादायक असतात ते PM10 पेक्षा. मग त्यात काय होतं तर फुफ्फुसाच्या खोल भागात अल्व्हिओलाई जिथे आपल्याला ऍक्च्युअल माहिती आहे की एक्सचेंज ऑफ गॅसेस यूज टू टेक्स प्लेस, तिथपर्यंत हे पार्टिकल शिरतात आणि ते रक्तामध्ये देखील जाऊन मिसळतात. आणि त्यामुळे तत्काळ खोकला, श्वास घेण्यास त्रास, डोळे, घसा यांची जळजळ, अस्थमा अटॅक यासारख्या प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपल्याला या 2.5 मुळे तयार झालेले पाहायला मिळतात. हे जर दीर्घकाळ आपण या 2.5 जर शोषण घेत राहू लागलो किंवा करू लागलो तर COPD, ब्रोंकायटिस, फुफ्फुस कर्करोग, हृदयविकार, हार्ट अटॅक किंवा ज्याला आपण स्ट्रोक वगैरे म्हणतो, स्ट्रोक म्हणजे अर्धांगवायूचा वगैरे प्रकार जो आहे किंवा आणि याच कारणामुळे पर्यायाने लवकर मृत्यू जेव्हा ज्याला आपण अकाली मृत्यू म्हणतो यासाठी हे PM2.5 पार्टिकल जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कारण ठरत आहे. लहान मुलामध्ये फुफ्फुसाचा जो विकास आहे तो कमी होतो आणि इतकंच नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा IQ जो आहे बुद्धी क्षमता किंवा बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो त्याची देखील वाढ जी आहे ती पुरेशी होत नाही किंवा तो IQ त्या लहान मुलांमध्ये जर याचं प्रमाण असेल तर त्यांच्यामध्ये तो कमी राहण्याची शक्यता असते. गर्भवतीमध्ये गर्भपात किंवा कमी वजनाचे बाळ देखील या PM2.5 च्या जर वातावरणामध्ये ती माता राहत असेल तर अशा देखील प्रकारचा धोका जो आहे तो संभवतो. आणि वृद्धांमध्ये डिमेन्शिया आणि अल्झायमर्स यासारखे डिसीजेस जे आहेत त्या PM2.5 च्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला आजकाल दिसत आहे. तर मग आता तसेच PM10 चे जर काही परिणाम आपण पाहिलं मुख्यतः वरच्या श्वसन मार्गात नाक, घसा आणि मोठ्या श्वसन नलिका, श्वास नलिका याच्यामध्ये हे PM10 जो आहे तो अडकून पडतो आणि त्यांच्यासाठी काही तो प्रॉब्लेम्स क्रिएट करतो, जसं की खोकला असेल, सर्दी किंवा अस्थमा वाढणे अशा देखील प्रकारची समस्या जी आहे ती PM10 मुळे या माणसामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते. डोळ्यांची जळजळ, त्वचेवर अलर्जी येणं किंवा त्वचेला काही म्हणजे आपण खाज सुटणं वगैरे असे जे काही प्रकार आहेत ते PM10 मुळे होतात. भारतात दरवर्षी लाखो लोक PM2.5 मुळे मरतात. मुंबई पुण्यात थंडीच्या दिवसात खास करून नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे स्तर खूप जास्त असतात. म्हणून आपल्याला माहिती आहे की दिल्ली, पुणे, मुंबई किंवा हे जे काही मेट्रोज आहेत आजकाल ज्याला आपण मोठे शहर म्हणतो त्या शहरांमध्ये थंडीच्या दिवसामध्ये खास करून हिवाळ्यामध्ये खूप वेळासाठी आपल्याला असं वाटतं की धुकं आहे. ऍक्च्युअली ते धुकंही असतं पण सोबतच त्याच्याही जे काही प्रदूषण आहे ते प्रदूषण त्या धुक्यामुळे त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. मग याच्यावर नेमके काय उपाय केले जातात, ह्याला कसा कंट्रोल केला जाऊ शकतो हे देखील आपल्याला पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण जर आपल्या जीवनाशी जर हे खेळत असतील किंवा आपल्या जीवनावर अगदी म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न जर हे निर्माण करत असतील तर त्यांच्यावरती आपल्याला उपाय शोधणं, त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं हे देखील काळाची गरज आहे. तर मग आता व्यक्तिगत पद्धतीने जर आपण विचार केला तर N95 मास्कचा वापर घरात देखील केला जाईल. सॉरी, जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा N95 मास्कचा वापर आपण करणं आवश्यक आहे. घरात जर असेल शक्य असेल तर आपल्याला एअर प्युरिफायर बसवणं, झाडांची संख्या वाढवणं किंवा झाडामध्ये मग घरामध्ये काही जे इंडोर प्लांट्स आहेत ते आपण लावू शकतो. सकाळी संध्याकाळी बाहेर कमी पडणं, कारण सकाळच्या आणि संध्याकाळी पण हा फिरण्याची वेळ आपली हीच असते आणि नेमकं त्याच वेळेला प्रदूषणाचं प्रमाण देखील हे जास्त असतं. खास करून जिथं आपण श्वास घेतो, जिथं आपण राहतो, ज्या लेअरमध्ये किंवा ज्या वातावरणाच्या पातळीमध्ये आपण राहतो त्या ठिकाणी प्रदूषणाचं प्रमाण नेमकं त्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला वाढलेलं असतं. तेव्हा तो सांगतो म्हणजे वैयक्तिक पद्धतीने आपण त्याचा विचार करून हे केलं पाहिजे. त्यानंतर सरकारी उपाय जर आपण पाहिले तर आपल्याला माहिती आहे की सध्या आपल्याकडे BS6 ची वाहनं आपण वापरायला लागलेलो आहोत. त्यानंतर EVला प्रोत्साहन देणं,
बरोबर, BS6 वाहनं कंपल्सरी करणं किंवा मग इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणं किंवा GRAP 3/4 लागू करणं हा एक नियम आहे, ज्याच्यामध्ये वाहनांमध्ये कमीत कमी प्रदूषण असणारे जे काही वाहन आहेत ते तयार करण्यासाठी त्या कंपन्यावरती बंधन घालणं. बांधकाम साईटवर जेव्हा जिथं काम चालू असतं त्या ठिकाणी पाणी शिंपडणं, ज्याच्यामुळे काय की हे जे काही पार्टिक्युलर मॅटर्स आहेत ते कमीत कमी हवेमध्ये येतील, हे असे उपाय हे सरकारी किंवा ज्याला आपण सार्वजनिक लेवलवर केले जाऊ शकतात. आणि अगदीच मोठ्या प्रमाणात किंवा अगदी राष्ट्रीय पातळीवरती किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर आपण उपाय करायचं ठरवलं तर NCAP अंतर्गत 20 ते 40 पर्यंत हे जे काही ह्यांचं प्रमाण आहे ते म्हणजे 20% ते 40% पर्यंत कमी करण्याचं जे काही लक्ष आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. पराली जाळणं जवळजवळ बंद करण्यात आलेलं आहे आणि हरित ऊर्जेचा वापर वाढवणं हा देखील एक उपाय म्हणून आजकाल केला जातो. ही आपल्याला माहिती आहे अगदी प्रसिद्ध ठिकाण आहे हे दिल्लीमधलं इंडिया गेट. तर हे तिथलं एक चित्र आहे, त्या चित्रामध्ये दिसतंय आपल्याला किती मोठ्या प्रमाणात तिथं प्रदूषण आहे. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार जगातील 99% लोक आज प्रदूषित हवेत श्वास घेतात. दिस इज व्हेरी डेंजरस थिंग वन शुड कन्सर्न अबाउट. म्हणजे कुणीच म्हणू शकत नाही की मी त्यातला नाही किंवा मी त्यापासून अलिप्त आहे, माझा त्याचा काय संबंध आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर भारतात AQI एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो बहुतेक ठिकाणी 300 पेक्षा जास्त असतो. याचाच अर्थ तो खूप खराब जे काही प्रमाण मानलं जातं त्या प्रमाणची हवा किंवा त्या प्रकारची हवा भारतामध्ये बहुतेक ठिकाणी आपल्याला असलेली पाहायला मिळते. तर परत वायू प्रदूषणाची इतर जे काही प्रमाणाचं वायू प्रकारचं जे काही वायू प्रदूषण असतं आपण खास करून आतापर्यंत कॉन्सन्ट्रेट केलं होतं ते PM2.5 आणि PM10 वरती, पण त्यापेक्षा इतर काही गोष्टी वायू प्रदूषणामध्ये येतात. तर त्याची जर आपण कारण पाहिली तर त्यामध्ये वायू प्रदूषण हे मुख्यतः मानव निर्मित असतं, पण काही नैसर्गिक कारणे आहेत. भारतात 70% प्रदूषण हे मानवी क्रियांमुळे होतं. मग त्यातली मुख्य कारण जर आपण पाहायला गेलो तर वाहनांचं उत्सर्जन, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वाहनं मग ते पर्सनल असतील किंवा मग पब्लिक ट्रान्सपोर्टची वाहनं असतील त्या वाहनांचा वापर हे वायू प्रदूषणाचं एक मोठं कारण आहे. ज्यामध्ये पेट्रोल डिझेल जाळलं जातं, बरोबर, ज्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, देन अशा प्रकारचे जे काही हायड्रोकार्बन्स जे काही निघत असतात त्याच्यामुळे काय होतं की खूप मोठ्या प्रमाणात जे आहे त्या हवेचं प्रदूषण होतं. आणि साधारणतः ट्रॅफिकमुळे वायू प्रदूषणाचा 40% भाग जो आहे तो ट्रॅफिकच्या पोल्युशनमुळे असतो. औद्योगिक धूळ, वेगवेगळ्या कारखान्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची एनर्जी वापरावी लागते, कुठल्या ना कुठल्या मला सांगितले कुठल्या ना कुठल्या प्रकारचं तोडफोड करणं किंवा कुठलं ना कुठलं काहीतरी तयार करणं त्याच्यासाठी काहीतरी वापरलं जातं. तर त्या सगळ्यांमधून देखील काय आहे मोठ्या प्रमाणामध्ये गोष्टी हवेमध्ये सोडल्या जातात, खास करून त्यामध्ये धूर असेल, बरोबर, जसं सिमेंटचे कारखाने त्यामध्ये धूळ निघते, सल्फर डायऑक्साईड, पार्टिक्युलेट म्हणजे जे आपण वर बोललो ते 2.5 आणि 10 सारखे पार्टिक्युलेट मॅटर देखील त्यातून बाहेर पडतात, ते देखील प्रदूषणामध्ये मोठा रोल प्ले करतात. आणि हे आजच्या घडीला आपण जर पाहायला गेलो तर हा जो प्रॉब्लेम आहे तो मुख्यत्वे आपल्याला शहरांमध्ये आणि खास करून मोठ्या शहरांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात असल्याला पाहायला मिळतो. मग जंगलतोड आणि शेती हे देखील एक मोठं कारण जे आहे ते वायू प्रदूषणामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जंगलतोड, शेतीतील कीटकनाशके, पशुधनांमधून निघणारा मिथेन आणि उत्तर भारतातील शेतीमध्ये जो तयार झालेला काही बायोलॉजिकल वेस्ट आहे तो जाळला जातो आणि त्यामधून देखील मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण होतं असं अभ्यासावरून दिसून आलेलं आहे. त्यानंतर बांधकाम, जिथं जिथं कुठं बांधकाम चालू असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धूळ तयार होते किंवा धूळ वातावरणामध्ये सोडली जाते आणि त्यामध्ये PM10चं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात त्या बांधकामामुळे वाढतं. मग त्यानंतर इतर काही घरगुती गोष्टी आहेत जसं की लाकूड, कोळसा जाळणं, फटाके फोडणं, कचरा जाळणं, डिझेल, जर आपण घरच्या लाईटसाठी जर जनरेटर वगैरे वापरत असू तर तशा ठिकाणी जे काही डिझेल जाळलं जातं त्याच्यामधून देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते पोल्युशन होतं. या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे किंवा लक्षात घेतलं पाहिजे की घरगुती वापरांमध्ये फटाके म्हणजे ज्या गोष्टी आपण टाळू शकतो जसं की फटाके फोडणं असेल किंवा कचरा जाळणं असेल, खरं म्हणजे कचऱ्याचं सेग्रिगेशन करणं जास्त सोयीचं किंवा सगळ्यात सोयीचं किंवा पर्यावरणासाठी जे पर्यावरण पूरक ज्याला आपण म्हणूया कचऱ्याचं
विलगीकरण करायचं, म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा. ओल्या कचऱ्याचं रूपांतर आपण खतामध्ये करू शकतो आणि सुका कचरा जर आपण प्रॉपर ठिकाणी डिस्पोज केला तर त्यापासून कमीत कमी प्रदूषण होतं. तेव्हा कचरा जाळणं देखील आपण टाळलं पाहिजे. नैसर्गिक कारणामध्ये जर आपण पाहिलं तर हे कारण अगदी कमी प्रमाणात ज्याला आपण म्हणू शकतो, कारण ज्वालामुखी काही सतत तिकडे तिकडे सगळीकडे असलेला पाहायला आपल्याला मिळत नाही. हा ठीक आहे, हवेमुळे धुळीचं जे काही वादळ येऊ शकतं तशा ठिकाणी मात्र आपल्याला नैसर्गिक कारणामध्ये हे कारण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. जंगलामध्ये लागणारी आग ज्याला आपण वणवा म्हणतो, हे देखील पाहायला गेलं तर कसं वर्षातून एकदा दोनदा चारदा फार फार कुठेतरी ते होत असेल. याचा अर्थ ओव्हरऑल एअर पोल्युशन मध्ये नैसर्गिक साधनांचा किंवा नैसर्गिक कारणांचा जो काही रोल आहे किंवा वाटा आहे तो अत्यंत कमी आहे. त्यामुळेच आपण वर सांगितलं होतं की प्रदूषणामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो म्हणजे मानवी वेगवेगळ्या क्रिया ज्या आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की 2 इंडस्ट्रियल एरियाज किंवा 2 इंडस्ट्री या ठिकाणी दाखवलेल्या आहेत आणि त्या इंडस्ट्रीमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये धूर जो आहे तो वातावरणामध्ये सोडला जातो, ज्याच्यामुळे वातावरण जे आहे ते किंवा हवा खास करून जे आहे ती प्रदूषित होते. तर मग आता परिणाम काय आहेत ओव्हरऑल वायू प्रदूषण? मी परत परत सांगतोय की आपण मग जे पाहिलं होतं स्पेशली डिस्कस्ड अबाउट द PM2.5 आणि PM10, त्याचे जे काही परिणाम होते ते आपण स्पेशली पाहिलेले आहेत. आता ओव्हरऑल वायू प्रदूषणाचे परिणाम आपण या ठिकाणी पाहतो आहोत. वायू प्रदूषणाचे परिणाम तात्काळ आणि दीर्घकाळ दोन्ही प्रकारचे असू शकतात किंवा असतात. दरवर्षी जगात साधारण 70 लाख लोक वायू प्रदूषणाच्या कारणामध्ये मरतात किंवा वायू प्रदूषणामुळे मरतात, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट सांगतो. मानवी आरोग्यावर त्याचे कुठल्या प्रकारचे परिणाम होतात तर श्वसन संस्था ही सगळ्यात अगोदर, कारण हवा आपण नाकातून मध्ये घेतो त्याच्यामुळे श्वसन संस्था जी आहे ती सर्वात अगोदर जी एअर पोल्युशनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते किंवा त्याच्या परिणामाखाली येते. त्यामध्ये अस्थमा, ब्रॉन्कायटिस, सीओपीडी, फुफ्फुस कर्करोग हे मुख्य जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा प्रदूषणाचे परिणाम जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर हृदयविकार म्हणजे जे आपण वर पाहिलेले आहेत त्यातले बहुतेक, याचाच अर्थ वायू प्रदूषणामुळे मुख्यत्वे जे काही परिणाम होतात त्यामध्ये म्हणूनच सांगितले की PM2.5 आणि PM10 या दोनच गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यात परिणामकारक किंवा सगळ्यात घातक ज्याला आपण म्हणू शकतो त्या असतात. त्यामुळे हार्ट अटॅक येणं, स्ट्रोक, आणि हे वरचेवर आपण पाहत आहोत की त्याचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी वय देखील कमी होत आहे. अगदी 25-30 किंवा त्याच्यापेक्षा खालच्या वयाच्या माणसांमध्ये आजकाल हार्ट अटॅक आलेले आपल्याला पाहायला किंवा ऐकायला मिळत आहेत. मेंदू आणि इतर जे काही आपल्या शरीरातले नाजूक अवयव आहेत त्यांच्यावर देखील वातावरणात वायू प्रदूषणाचा परिणाम जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यामध्ये डिमेन्शिया, अल्झायमर्स, मुलांमध्ये कमी IQ, गर्भ, मग वरती पाहिलं आपण की गरोदर स्त्रियांमध्ये जे आहे तो गर्भपाताचा धोका देखील वायू प्रदूषणामुळे असतो. त्वचा आणि डोळे यांच्यामध्ये अलर्जी किंवा त्यांचा कॅन्सर देखील या वायू प्रदूषणामुळे होऊ शकतो. तर मग याच्यावर परिणाम याच्या आता हे झाले आपण माणसाच्या वर होणारे परिणाम. पर्यावरणावर देखील काही वायू प्रदूषणाचे परिणाम होतात, जसं की ऍसिड रेन. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की पावसामधून जर ऍसिड जमिनीवरती पडलं तर त्या ठिकाणची जमीन जी आहे ती नापीक होते, बरोबर आहे. शेतीचं नुकसान होऊ शकतं, इमारतींना नुकसान पोहोचतं आणि जंगल नष्ट होणं यासारखा देखील परिणाम जो आहे तो वायू प्रदूषणामुळे होऊ शकतो. आणि ओव्हरऑल जो सगळ्या आपल्या परिचयाचा शब्द आहे तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण वाढल्यामुळं काय होत आहे, वातावरणातून परावर्तित होऊन बाहेर पडणारी जी काही उष्णता होती ती उष्णता आता काय केली जाते, पकडून ठेवली जाते, ट्रॅप केली जाते, कोंडली जात आहे. आणि त्यामुळं एकंदर जगाचंच जे आहे ते काय तापमान वाढत आहे. आणि सोबतच आपण हे पाहिलं की CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन जे काही असतात त्यांच्यामुळं ओझोन लेअर, जो की खरं पाहायला गेलं तर पृथ्वीसाठी एक प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, त्या लेअरचं नुकसान जे आहे ते या CFC गॅसेसमुळे होत असतं. वनस्पती आणि प्राणी यांच्यावर जे काही परिणाम होतात त्यामध्ये पिके कमी येणं किंवा उत्पादन कमी होणं, कीटक प्राणी यांचं मरणं किंवा आणि पर्यायानं ओव्हरऑल जी काही जैवविविधता आहे, बायोडायव्हर्सिटी आहे ती कमी होणं, हा देखील एक पर्यावरणावर होणारा वायू प्रदूषणाचा प्रमुख परिणाम आहे. आता त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक परिणाम, कारण ह्या सगळ्या गोष्टी अशा इंटर रिलेटेड आहेत.
आरोग्यावरचा खर्च वाढतो, म्हणजेच पर्यायाने काय होते, गरिबीचं प्रमाण वाढतं. भारतात दरवर्षी 1.36 लाख कोटी रुपये आरोग्यावरती खर्च होतो. हेच जर समजा आरोग्य चांगलं राहिलं किंवा वातावरण जर चांगलं राहिलं तर खर्च, हा जो काही खर्च होणार आहे तो माणसाचा जीवनमान किंवा जीवनस्तर उंचवण्यासाठी तो जो पैसा आहे तो वापरला जाऊ शकतो. त्यानंतर शाळा, काम बंद आणि पर्यटन कमी. म्हणजे शाळा बंद होऊ शकतात, काम बंद होतं आणि पर्यायानं पर्यटनावर देखील मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. जर आपल्याला दिल्लीला फिरायला जायचं असेल तर आपण कधीच थंडीच्या दिवसामध्ये प्रेफर करणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी थंडीच्या दिवसामध्ये प्रदूषण जास्त असतं. त्यानंतर महाराष्ट्रातील जर आपण गोष्ट करायला तर मुंबई ठाण्यात AQI मुळे अर्थव्यवस्था प्रभावित झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. वायू प्रदूषणाचा आता नियंत्रण, जसं आपण म्हणलं की परिणाम आपण पाहिले, कारण आपण पाहिले, परिणाम आपण पाहिले, तसेच आपल्याला त्याच्यावरती काही उपाय देखील पाहणं आवश्यक आहे. खरं म्हणजे पाहायला गेलं तर उपाय आहेत आपल्या हातात, पण त्या उपायाची आपण अंमलबजावणी तेवढी करताना दिसत नाही, म्हणून दिवसेंदिवस प्रदूषणाचं प्रमाण जे आहे ते वाढत आहे. तर आता प्रदूषण रोखणं शक्य आहे. खास करून भारत सरकारने नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम NCAP सुरू केलेला आहे आणि त्या अंतर्गत किंवा त्याचं जर आपण पुरेपूर अंमलबजावणी केली तर मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषणावर आपण आळा घालू शकतो. सरकारी उपाय त्याच्यामध्ये कायदे केलेले आहेत. एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ऍक्ट 1981, म्हणजे अगदी 1981 पासूनच आपण हा जो कायदा आहे तो केलेला आहे आणि त्यामधूनच आपण BS6 इंजिन, बरोबर आहे, किंवा EV धोरण हे देखील त्या कायद्याच्या माध्यमातून आपण आणलेलं आहे. त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर करून देखील आपण काय करू शकतो, पर्यावरणातील प्रदूषण किंवा खास करून एअर पोल्युशन जे आहे ते कमी करू शकतो. कारखान्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर्स जर आपण लावले, म्हणजे जो धूर किंवा जो काही वेस्ट तयार होतो कारखान्यामध्ये त्यातला जर आपण पार्टिक्युलेट मॅटर व्यवस्थित जर काढून घेतला तर त्याच्यामुळे जो काही प्रदूषण म्हणजे हवेवर होणारा जो काही परिणाम आहे तो कमी केला जाऊ शकतो. त्यामध्ये स्क्रबर्सचा वापर करणं किंवा CNG स्टेशन वाढवणं, अशा देखील गोष्टी ज्या आहेत त्या आपण करून त्याच्यावरती कंट्रोल मिळवू शकतो वायू प्रदूषणावरती. त्यानंतर वेगवेगळ्या मोहिमा आपण राबवल्या पाहिजे. खरं म्हणजे स्वच्छ हवा मोहीम, ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन, हे ज्या काही गोष्टी आहेत त्या जे अतिप्रदूषित शहर आहेत त्या ठिकाणी आता शासकीय लेवलवर देखील आपण वापरायला किंवा अशा मोहिमा सुरू केलेल्या आहेत. त्यांनाही कमी अधिक प्रमाणात जो आहे तो आपल्याला यश मिळताना दिसत आहे. पण खरं म्हणजे ह्याची त्याचा जो काही हे म्हणूया आपण फ्रिक्वेन्सी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज आहे. मुंबईमध्ये देखील तसेच मुंबई क्लीन एअर प्रकल्प आणि सोबतच शहरामध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथं वृक्षारोपण करणं मोकळ्या जागेमध्ये आणि पर्यायाने प्रदूषण नियंत्रित ठेवणं हे आपल्याला शक्य आहे. व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवरील जर आपण उपायाचा विचार केला तर वाहतूक जी आहे ते सार्वजनिक बसेस, मेट्रो सायकल यांचा आपण वापर वाढवला पाहिजे. कारण सार्वजनिक जर ट्रान्सपोर्ट व्यवस्था असेल आणि तिचा वापर न करता जर आपण समजा वैयक्तिक वाहन घेऊन गेलो तर ते ऍडिशनल, कारण ती बस तर चालणारच आहे, मग तिच्यात जर कोणी बसलं नाही आणि आपण आपल्याच गाड्यात घेऊन फिरू लागलो तर पर्यायानं प्रदूषण जे आहे ते वाढतंय. त्यामुळे आपण सार्वजनिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थेचा वापर केला पाहिजे, जसं की मेट्रो असेल, तुमच्या लोकल्स असतील आणि सोबत जिथं जिथं शक्य आहे तिथं सायकलचा वापर आपण केला पाहिजे. अगदी जवळच्या अंतरासाठी स्कूटरच काढली पाहिजे किंवा मोटरसायकल काढली पाहिजे, हे न करता आपण जर सायकलचा वापर वाढवला आणि सोबतच इलेक्ट्रिक वाहनांचा जरी आपण वापर वाढवला तरी देखील पर्यावरणावरती आपण बऱ्या प्रमाणात काय करू शकतो, कंट्रोल आणू शकतो. त्यानंतर ऊर्जा, जे काही ट्रॅडिशनल एनर्जी सोर्सेस आहेत ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की तुमची कोळशापासून तयार झालेली जी काही ऊर्जा असते ती ऊर्जा न वापरता, लाईट एनर्जी म्हणजे एनर्जी न वापरता आपण सौर किंवा सूर्याच्या ऊर्जेपासून, सूर्याच्या प्रकाशापासून तयार झालेली ऊर्जा आपण काय केली पाहिजे, वापरली पाहिजे. एनर्जी इफेक्टिव्ह जे काही बल्ब्स असतात ज्याला आपण LED बल्ब म्हणतो त्यांचा वापर आपण वाढवला पाहिजे. जुने जे काही आपले बल्ब होते ते आता वापरणं बंद करू, कारण काय कमी ऊर्जा वापरली म्हणजेच पर्यायाने काही एनर्जी तयार केली असं देखील त्याचा अर्थ होऊ शकतो आणि पर्यायाने आपण कोळशाचा वापर हळूहळू जो आहे तो कमी जर करू शकलो तरी देखील काय होऊ शकते, प्रदूषणावर त्याचा चांगला परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळेल.
त्यानंतर वृक्षरोपण. खरं म्हणजे प्रत्येकाने कमीत कमी आयुष्यामध्ये एक झाड लावलं पाहिजे असं सांगितलं जातं, पण ते एक वर न थांबता एक व्यक्ती 5 झाडे लावा, शहराभोवती ग्रीन बेल्ट तयार करणं, गावांभोवती ग्रीन बेल्ट तयार करणं, किंवा जे झाडं उपलब्ध आहेत, जिथं झाडं ऑलरेडी आलेले आहेत त्या झाडांना न तोडणं, हा देखील एक चांगला उपक्रम किंवा चांगली गोष्ट किंवा पर्यावरणासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो. दैनंदिन परत तिथं चाललेला आहे विषय की फटाके फोडणे आपण टाळलं पाहिजे. दुसरा कुठला तरी आनंदाचा आपण मार्ग किंवा आनंद साजरा करण्याचा मार्ग आपण वेगळा काहीतरी मार्ग काढला पाहिजे, ज्याच्यामध्ये प्रदूषण होणार नाही. कचरा जाळणं हे म्हणलं ना की खूप मोठं कारण आहे खरं म्हणजे, खास करून वायू प्रदूषणावरचं. ते देखील आपण थांबवलं पाहिजे. त्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या कचऱ्याचा वापर करू शकतो आणि त्या कचऱ्यापासून काही उपयोगी वस्तू देखील आपण तयार करू शकतो. जसं की ओला कचरा जर आपण व्यवस्थित वेगळा करून जर तो कुजवला तर त्यापासून अतिशय सुंदर असं किंवा ज्याला इको फ्रेंडली जे आहे ते खत त्या ठिकाणी तयार होतं. आणि जर बाहेर पडत असलो आपण तर नियमितपणे आपण N95 जो काही मास्क आहे तो आपण वापरला पाहिजे आणि स्वतःचा बचाव जो आहे तो पर्यावरणाचा वायू प्रदूषणातून आपण केला पाहिजे. लास्ट बट नॉट लिस्ट, these are some common things we can do at our personal level or even in the institutional level. ट्रान्सपोर्टेशन चॉईस. जे सोयीचं वाहन आहे, ज्याच्यामधून कमीत कमी प्रदूषण होणार आहे तशा पद्धतीचं आपण वाहन वापरलं पाहिजे. बरोबर आहे ना. रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन हॅबिट्स. ज्या ज्या गोष्टी आपण वापरतो म्हणजे आपला वैयक्तिक सांगायचं म्हणजे काय की वैयक्तिक जो कार्बन फुटप्रिंट आहे तो जर आपण कमी केला तरी देखील तो पर्यावरणासाठी पूरक असणार आहे. आणि एनर्जी इफिशियन्सी ऍट होम. ज्या रूम मध्ये बसलो त्याच रूमचा लाईट चालू ठेवा, ज्या रूम मध्ये बसला त्याच रूमचा फॅन चालू ठेवा. विनाकारण घरातील उपकरणे चालू ठेवून ऊर्जेचा अपव्यय टाळणे हे देखील एक मोठी गोष्ट किंवा पर्यावरणावरती एक मोठा उपाय आपण काय करू शकतो म्हणजे अंमलात आणू शकतो. तर आजच्यासाठी इतकंच. थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चर.